बातमी 40 गावातून आहे। धुमाकूळ घालणारे बिबटे पिंजऱ्यामध्ये बंदिस्त झाले। 40 गावच्या रांजणगाव परिसरामध्ये बिबट्यांना जेरबंद करण्यात यश आलेलं आहे। परिसरातील नागरिकांसह शेतकऱ्यांनी सुटकेचा श्वास घेतलाय। बिबट्याच्या हल्ल्यामध्ये 4 महिन्यात 5 बळी गेले होते। रांजणगाव शिवारामध्ये धुमाकूळ घालणाऱ्या एक नव्हे तर 2 बिबट्यांना पकडण्यात वन विभागाला यश आलेलं आहे। या भागामध्ये गेल्या 4 महिन्यात 5 जणांचा बळी बिबट्याने घेतला होता। वन विभागाने बिबट्याला पकडण्यासाठी 6 पिंजरे 28 ट्रॅप कॅमेरे लावले होते। त्यानंतर या परिसरामध्ये एक नव्हे तर 2 बिबट्यांचा अधिवास असल्याचं वन विभागाला आढळून आलंय। पहिला बिबट्या शनिवारी रात्री अडकला तर दुसरा बिबट्या पिंजऱ्याच्या आजूबाजूला येत हुलकावणी देत होता। अखेर सोमवारी सायंकाळी तो देखील वन विभागाच्या पिंजऱ्यात अडकलाय। यातील नरभक्षक बिबट्या कोणता हे फॉरेन्सिक लॅबच्या अहवालानंतर समजणार आहे। मात्र बिबट्यांना जेरबंद केल्यामुळे परिसरातील नागरिकांसह शेतकऱ्यांनी आता सुटकेचा श्वास घेतलाय।